हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. सकाळी जर तुम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड केला असेल तर खरोखर तुम्ही अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमीला सॅल्यूट करणार. कारण जे ऑब्जेक्टिव्ह आपण सकाळी डिस्कस केले होते त्यातले 19 ऑब्जेक्टिव्ह आहेत असं पेपरमध्ये आलेले आहेत. तर आज आपण ऑब्जेक्टिव्हबद्दल डिस्कशन करणार आहोत की सर कोणते ऑब्जेक्टिव्हचे आन्सर काय आहे, आणि उद्याच्या दिवसभरामध्ये तुम्हाला बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन नंबर 2 to 7, त्याचे तुम्हाला आन्सर्स मिळून जातील. सगळ्यात महत्त्वाचं वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की लास्ट इयरला जो फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम होता ॲज इट इज टाकलेला आहे, जणू की असं की पेपरमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये काही प्रॉब्लेमच नाही असं केलेलं आहे. तर ते राहू दे. आता आपण बघूया की एक्झॅक्टमध्ये सर प्रॉब्लेम काय होतं किंवा ऑब्जेक्टिव्ह काय होते. नंबर फर्स्ट आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. लक आहे तुमचं की सिंगल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायला आलेलं नाही आहे. फर्स्ट आहे अ डॅश इज अन इनटँजिबल असेट. सर आन्सर आहे गुडविल. गुडविल हे इनटँजिबल असेट आहे. सेकंड, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इन नॉन ट्रेडिंग कन्सर्न इज कॉल्ड ॲज अ सरप्लस. सर सरप्लस आन्सर येणार आहे याचं. नंबर थर्ड आहे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट शुड बी डॅश टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. सर डेबिटला पाठवतोय. हे सकाळच्या लेक्चरमध्ये 10-12दा मी सांगितलं होतं. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू कॅश ऑर बँक अकाउंट. सकाळच्याच लेक्चरमध्ये हे डिस्कशन केलेलं होतं. ओके, जर तुम्ही अशा पद्धतीने याचे आन्सर्स लिहिला असेल तर ह्या फर्स्ट पेजवर तुम्हाला 4 out of 4 मार्क्स सहज मिळतील. त्यानंतर सेकंड पेजवर नोटरी पब्लिक इज अ गव्हर्नमेंट ऑफिसर. सकाळी डिस्कस केलेला क्वेश्चन आहे. 5 पैकी 5 मार्क्स मिळाले असतील. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ सर विच डायरेक्ट है ना, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे आन्सर आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे कोणतं आहे सर? नॉमिनल. सकाळी कितींदा तरी सांगितलं नॉमिनल अकाउंट आहे. डिझीज पार्टनर्स एक्झिक्युटर अकाउंट इज शोन. डिझीज पार्टनरचं एक्झिक्युटर अकाउंट सर कोणत्या साईडला पाठवतोय आपण? लायबिलिटी साईड. लायबिलिटी आन्सर आहे. फिक्स डिपॉझिट अकाउंट कम्स अंडर डॅश ग्रुप. हे डिस्कस केलेलं नव्हतं. याचा आन्सर आहे इन्व्हेस्टमेंट ग्रुप. देन इफ अन असेट्स इज टेकन ओव्हर बाय पार्टनर. जर पार्टनर सर असेट घेत असेल तर ते कॅपिटल अकाउंटला डेबिटेड असणार. कॅपिटल अकाउंट. अशा पद्धतीने आन्सर्स आहेत. फाइंड ऑड वन. वेगळा शब्द ओळखा. वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. सर सॅलरी आहे. मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर, रेंट. रेंट वेगळं आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, मशिनरी अकाउंट, कॅपिटल अकाउंट. सर सगळे 3 लायबिलिटीज आहेत. मशिनरी असेट आहे. नोटरी पब्लिक, ड्रॉवर, ड्रॉवी, पेई. नोटरी पब्लिक आन्सर आहे. ॲट पार, प्रीमियम, डिस्काउंट, ॲट लोन. लोन हे आन्सर आहे. हे वेगळे शब्द आहेत. त्यानंतर ॲग्री डिसॲग्री. खरंच तुम्ही फार लकी आहात. ॲग्री डिसॲग्री आहे. फाइंड ऑड वन आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. आन्सर इन सिंगल सेंटेन्स आहे. कितीतरी इझी पेपर आलेला आहे. ॲग्री डिसॲग्रीचा विचार केला. पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. सर ॲग्री बरोबर आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. सर ॲग्री. प्रॉफिट मोटिव्ह नाहीच आहे त्यांचा. त्यानंतर पुढे विचार केला. सर रिटायरिंग पार्टनर इज ऑल्सो कॉल्ड ॲज आउट गोईंग पार्टनर. सकाळी डिस्कस केलेलं आहे. सर ॲग्री आहे. गेन रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. ॲडमिशनच्या टाईमला सर सॅक्रिफाईस. रिटायरमेंटच्या टाईमला गेन. डिसॲग्री आहे. लास्ट आहे फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स ओनली बॅलन्स शीट. डिसॲग्री. सर फक्त बॅलन्स शीट नाही, कॅश फ्लो आहे, फंड फ्लो आहे, रेशो, बरंच काही आहे याच्यामध्ये. ओके, तर जर अशा पद्धतीने तुम्ही आन्सर्स लिहिला असेल तर तुम्हाला 20 out of 20 मार्क्स मिळतील. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रिझल्ट लागायच्या आधी तुम्हाला किती मार्क्स पडतील हे आपल्या चॅनलवरून तुम्हाला कळून येईल. कारण उद्या आपण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या चॅनलवर डिस्कशन करणार आहोत. त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला. आणि जे तुमचे ज्युनियर वगैरे असतील त्यांना नक्की अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमीबद्दल सांगा, जेणेकरून ते सुद्धा पुढच्या वर्षीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील. धन्यवाद.